पहिल्या बाया जर निंदाला जायत ना, निंता निंता सुद्धा बजणे म्हणेत. जर काही ताट होईना आत्मा तरी सुद्धा देवना गाणं म्हणेत. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची, उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला बाय मी, जाते माहेराला. बरोबर आहे ना? आणि तुम ना गाणं पण पहिल्या बाया गटावर दयंद येत ना, ये बाबा बसले हे बट्टासने ऐकलं ते गट्यावर ना गाणं. हे जर जरा लेकरी 5-7 वरीस ना गट्यावर ना गाणं ऐका टाइम ऐकत ना, गट्यावर दयंद येते. या ज्या वटावर खायत ना त्याच वटावर झोपी जा, तिथला भारी गाणं होता पहिला. हो, आणि त्या गाण्यास मी बी काहीतरी शिकासारखं होतं बापूस. पहिल्या बाया गाणं म्हणत. हो, गटावर दयंद येत ना, एक ओवी म्हणस जुन्या बाईसना ध्यान माई जाईल, त्यामुळे सुद्धा काहीतरी चांगला संदेश राहील समाजले. बाईसना गाणार आहेत ए भाऊ बहिणी ना झगडा, झगडा जाया कावन मा. बहिणी ना डोये पाणी, बंधू मना पस्ताये मन मा. कसं वाटत ऐकायला, कसं वाटत? असं मन भरी आहेस. आणि आतीने बाया पुरे झोपाडतील गाणं म्हणते, सोडी दे झुमकीतून चाल पोरेस. काय वयन लागी हो त्या पोरेसले? हा, चांगलं म्हणत जा हो बहिणीच वर, हो झुमकाल्या बहिणीच वर. विठाला विठाला वेळ भरपूर झालेली आहे, पण मला तुम्हाला 5 मिनिटाचा संदेश द्यायचा. लक्षपूर्वक तरुण भावांना ऐका. तरुण माझ्या कीर्तनाला येतात, खास करून काना देशातले सगळे तरुण भाऊ माझ्यावर विशेष प्रेम करतात. तर दादा, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकू नका, आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका. आजचा कीर्तनकार हा तुमचा भाऊ आहे असं समजून ऐकायचे शेवटचे 5 मिनिटं. दादा, जर एखादा तरुण काही व्यसन करत असेल तर त्या भावाला माझा प्रश्न आहे की दादा, तू जर दारू पित असेल ठीक आहे, पण तू दारू पितोय आणि लग्न करायला निघाला. दारू पिऊन तू लग्न करून कोणाची तरी मुलगी घेऊन येतो, कोणाची तरी बहीण घेऊन येतो. मला तुला प्रश्न करायचा आहे, तुला वाटतं का तुझ्या बहिणीला एखाद्या दारू पिणाऱ्या पोराला द्यावा असं? नाही ना. आपली बहीण दारू पिणाऱ्याला देत नाही, मग तुम्ही दुसऱ्याची करून आणतात. थोडीफार लाज नाही वाटत का? आणि अजून सांगतो, आपल्या बोलू नका, किडा नक पाडा रे. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, हिंदू धर्माची संस्कृती आपण लग्न करतो ना, लग्न नुसतं लग्न नाही राहत, तो एक यज्ञ असतो. आणि यज्ञामध्ये काही लोक हळदीच्या बँड मध्ये ना दारू आणतात आणि तरुण पोरांना दारू पाजून पोरांना नाचवतात. कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे? कोणत्या बापाला वाटतं असं? वाटतं का इथं एखाद्या बापाला माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे? एखाद्या मायला वाटतं का माझ्या लेकानं दारू पिली पाहिजे? कोणत्याच मायला कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे. कोणत्याच माय बापाला वाटत नाही माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे. पण तुमच्या पोरीचं किंवा पोराचं लग्न असेल तर दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात, हे योग्य आहे का? आणि जर नाचवत असाल तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही जर का हिंदू असाल, लग्न म्हणजे एक यज्ञ आणि यज्ञामध्ये दारू आणणं कितपत योग्य आहे? काही गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे. आम्ही घरात जेवत होतो ना, घरात जेवत असताना आमची चर्चा झाली की महाराज आमचं लग्न, आमचे बापू साहेब होते, आमचे दादाश्री होते, महाराज आमचं लग्न खूप झालं, 10:30-11 वाजेपर्यंत सगळं आटोपलेलं असतं. हा झाला नियम ओरिजिनल सगळ्या हिंदूंचा. तुम्हाला मला सांगावं वाटतंय, आता जीवनामध्ये एवढे संकट येतात. पहिले लोक आहेत ना 12 महिना एकच पीक काढत तरी सुद्धा खुश राहत. आपण 3-3 पिके काढ राहतो तरी बी किसामा पैसा राही राहणार. काय कारण आहे? काय कारण आहे? पहिल्या बाया, माफ करा बहिणीसवन, बाई बाळण पण होऊन जायची तोपर्यंत कामधंदा करे. हा ते पहिला मना पण काठोर बसा देतो, नको बहीण उतरू नको. का बर? काय कारण आहे? आपण नियम सोडला धर्माचा, आपण उल्लंघन करून वागायला लागलो. उदाहरण सांगेल, लक्षपूर्वक ऐका. जरा मला धर्माचे नियम सांगायला आवडतं, कारण काय ना, महाराष्ट्रामध्ये खास करून भलता विश्वास जाईल मनावर लोकेशना. आणि तरुण भाऊसले मला विषयाला दीत जाऊन आवडस. तुम्ही लग्न करतात, लग्नाची तिथी काढतात, टायमिंग राहतो तुमचा 12:35 किंवा 11:35, बरोबर आहे ना? 12:35 11:35 जो पण असेल टायमिंग असतो. मला तुम्ही सांगा, तुम्हाला 11:35 न लग्न बरोबर 11:35 ले लागस का? मग 2-3. आता मी तुम्हाला विचारतो, प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं, सीतामय्या प्रभू रामचंद्रांपेक्षा 4 बोटीनं उंचीला कमी होती. प्रभूंच्या गड्यात माळ घालायची, सीतामय्याचा हात पुरत नाही. आणि प्रभू रामचंद्र विचार करत होते, जर का मी मान खाली टाकली तर समाजाला संदेश जाईल की जगाचा मालक मान वाकवतो बायकोच्या पुढं. प्रभू रामचंद्र तटस्थ आहे, मान खाली करत नाही, सीतामय्याचा हात पुरत नाही. हे बघत होते लखनजीला वाटलं माझा भाऊ बायको पुढे झुकणार नाही आणि माझ्या वहिनीचा हात पुरत नाही. मग लखनजी आले आणि प्रभू रामचंद्रांचे पाय धरले.
प्रभू रामचंद्रांचे पाय धरले, मग आता प्रभूंना आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकावं लागणार आहे, झुकावं लागणार आहे. पण तिथं सुद्धा भाऊन जोडे वाकना बरं देव, भावना जोडे नाही, भावना अंतकरणा भाव दे कृष्ण आशीर्वाद देवाल खाली वाकणार. अंतकरणातला भाव बघितला आणि लखनजीला आशीर्वाद देण्यासाठी खाली मान केली. तोपर्यंत लखनजीना वहिनीना इशारा केला, म्हणले वहिनी आवरा म्हणे आपला कार्यक्रम. सीतामय्यानं फुलार टाकला. फक्त नजर व्हायला 14 सेकंद वेळ लागला. ठरलेल्या टायमिंग प्रमाणे फक्त 14 सेकंद लग्न लेट लागलं तरी 14 वर्षाचा वनवास जगाच्या मालकाला आहे. जगाच्या मालकाला 14 सेकंद लग्न लेट लागलं म्हणून 14 वर्षाचा वनवास आहे. तुम्ही 11:35 न लगीन जर 2:30 ने 3 वाजायला लावशात काय आयुष्यभर खटाटोके रे भाऊ. लग्न सुद्धा वेळेवर लागलं पाहिजे, लग्नात दारू आणली नाही पाहिजे. आणि तरुण भावांना सांगतो, भाऊ सोन विमल नका का जा रे आप्पास म्हणतात. तुम्ही विमल खातस ना ते खाईस नाही, दगडवर तुकी या, दगडवर तुकी 1 महिनाभर दगडवर दाग जात नाही विमल ना. तुम्हाला पेपडास ना काय काम करस होईतो विमल. हा बाकी ना खायले तर मी असा जास ना रस्ता तरी बाकी नाही 1.5 राहता ना बाबा. खायले तर बोटमा पुढे अटकावतो ना, असा वर उडावतो सापू. म्हणजे त्या पुढीना द्वारे देवले संदेश देतात, जागा खाली कर रे मी राहीन. पाया पडून सांगतो दादा, दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती, अपने पल्लो का दाम खर्च के मुंह में मक्खी आ जाती. काय फायदा आहे, काय फायदा आहे त्याच्यानं. आता तुमले बी सांगा, इथं बसलेल्या सगळ्या तरुण बहिणींना आजच्या कीर्तनातून माझा संदेश आहे, माझ्या मायांना, माझ्या बहिणींना. ताई, हिंदू धर्माच्या आहात तुम्ही. मला पहिलेच सांगितलं जातीपातीशी मला काही घेणं देणं नाहीये. मी आता तुमच्या गावात येऊन जर जेवण करून जातोय म्हणजे मी माझ्या घरी येऊन जेवलोय, मग हे गाव माझं झालेलं आहे. आणि इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत. मी सगळ्या तरुण बहिणींना माझ्या बहिणी मानतो. तुम्ही मला भाऊ मानशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तरुण बहिणीने मला भाऊ मानलंच असेल, मान का नाही. हा धन्यवाद बहिणी हो. मग प्रत्येक भाऊ, अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, रक्षाबंधन असेल, प्रत्येक भाऊ बहिणीला काहीतरी देतो ना. पण आजचा हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं काहीतरी मागणार आहे. तुम्ही देणार आहात? पैसा नाही मागव. त्या गुंगाई घ्यात का नाही बहिणी, मायाने काय पसाडावं माझ्या हाव का वावरे नावर करली बहिणी. प्रत्येक भाऊ अक्षय तृतीया असेल, भाईबीज असेल, रक्षाबंधन असेल, काही ना काही बहिणींना देतो. पण आजचा हा भिकारी भाऊ माझ्या तरुण बहिणींकडनं काहीतरी भीक मागणार आहे आणि तुम्ही देणार भीक अशी अपेक्षा पण आहे. देणार ना. माझं भीक मागणं एवढंच असेल माझ्या तरुण बहिणीकडनं, ताई ज्या मायबापानं तुला जन्माला घातलं तळ हाताच्या फोडागत वागलं, त्या मायबापांची इज्जत खाली जाऊ देऊ नकोस. बस एवढंच मला भीक वाढ म्हणजे झालं माझं कीर्तन सक्सेस. कारण आहे ना, सगळं भेटून जातं पण एकदाची गेलेली इज्जत पुन्हा भेटत नाही. आपण आपल्याला वाटतं की मी लय सुखात आहे, लय आनंदात आहे. ताई तू एकटीचं सुख पाहते पण तुझं पूर्ण परिवाराचं सुख चोरून नेते ताई. म्हणून तेवढी काळजी घेत जा माझी माय, माझी ताई. तुला या भावाची एक भीक मागणी आहे तुझ्याकडनं, एवढीच भीक आजच्या कीर्तनातून वाढ. आणि तरुण भावांना सांगतो निर्वेशनी जीवन जगा दादा. कारण व्यसन केलं ना तर तरुण पोरं, किती तरुण पोरं आहे ना, एक लेकराचा बाप मरतोय आणि एक लेकराची माय. काही पोरींचे लग्न झाले विधवा झाले. तरुण पोरी 25-30 वर्षाच्या पोरी विधवा बसलेल्या आहेत काही गावांमध्ये. मी तर तरुण भावांना सांगतो दादा, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, आणि जर खाणंच होते लगीन करू नका. म्हणजे मरी बी घ्या तरी सुद्धा गुंडाय गंडाय फेकायचा. म्हणजे कोण गरीब पूर्ण नशीब तरी फोडू नका. बरोबर आहे की नाही. थोडं ऐकायला चवणं वाटेल पण मन सत्यता मांडाना आवडच माले. तुमले सांगणे दारू गांजा जर पेन होते लगीन करू नका. कारण लगीन करीन तुम्ही अर्धा पुराती पोरले बी सोडून निघ जातात आणि उगाच माय बापासले ब्या हिर बसाडा ना दांगडो कर जात. सगळ्यांना एक विनंती, निर्व्यसनी जीवन जगा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे की आपले काकाश्री एवढे लांबून फिरून आलेत नर्मदा परिक्रमा. मी तर त्यांना सांगेल की भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, माझी राधाराणी तुमच्यावर कृपा करू आणि तुमच्याकडनं असंच आता सत्कार्य भगवंत करून घेऊ. कसं आहे ना, बाबांची वय नाही म्हणलं तरी 65च्या पुढे असेल. बरोबर आहे ना. हां 64-65 वय आहे. आणि तुम्हाला सांगतो 50च्या पुढे गेल्याच्या नंतर माझ्या राजा दशरथानं संसाराचा त्याग केला होता. ही खरं हिंदू धर्माची संस्कृती आहे. 50 वर्षाच्या पुढे गेल्याच्या नंतर संसाराचा त्याग करायचा असतो, संन्यास घ्यायचा असतो. आणि मला वाटतं की आपले बाबा फिरून आले म्हणजे त्यांनी संसाराचा किती 4 महिने 3.5-4 महिने संसाराचा त्याग केला म्हणजे त्यांनी संन्यास घेतला असं म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. संसाराचा 4 महिने त्याग केला. कदाचित आता डोक्यात फक्त भगवंताची प्राप्ती हेच असेल. आणि मला असं वाटतं प्रत्येक बाबांनी डोका मावू विचार ठेव, वय घे ना, पोऱ्याना संसार लाई देऊ, मस्त देव करायला निघ जाऊ. बाकी ना पोऱ्याला सांगतो ए तू निघ रे म्हणा गरम आहे, तू निघ. हो त्या पितळा पडताशी दाबाई मताशी रे, हो तू निघ वाला. पण काय पोरे बी नालायक राहतात, बाप बी काय चुकीना नाही राहतात. काय पोरे बी नालायक राहतात. मनीषीन जीवन जगायची तर चेंज करून टाका. वाटते की ना ती गाडीनं बोर्ड वाचा रे काका, तुम्ही कथा धक्का माझी येल गाडी ऊस काढली जात ना. टिला लावणार फक्त टिला लागलाय नाही धक्का सारखं आहे का. चला बो त्या परातो डान्स कराय ना असं काय शेका.
कीर्तनाला बसलो यार, अंतःकरणापासून कीर्तन श्रवण केलं पाहिजे तुम्ही, बरोबर आहे का नाही? हा, भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही. तुम्हाला सांगतो, स्त्री असून सुद्धा भक्तीला एवढी खरी उतरली ती म्हणजे माझी मीराबाई. लाजली नाही, समाजानं नावं ठेवली, अरे जाऊ दे, समाजाचं जाऊ दे, स्वतःचा बाप विरोध करत होता तरी सुद्धा मीराबाई लाजली नाही आणि थांबली नाही. पायात घुंगरू बांधून नाचली, इतकी नाचली की ब्रह्मांडाच्या धनीला कन्हैयाला स्वतःला नाचायला मजबूर केलं. एवढी नाचली महाराज, याला म्हणावी भक्ती. एखाद्या गरीबाची मुलगी जर नाचली असती तर लोकांनी नाव ठेवलं असतं, तरी लोकांना विश्वास बसला नसता. देवासाठी नाचले म्हणून लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली आहे. पण दादा गरीबाची नव्हती हो, राजकन्या होती, राजाची मुलगी होती. पण लाज ठेवली नाही दादा. आणि तुम्हाला सांगू का, भगवंताच्या जवळ जायचं असेल तर लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून काढून टाका. जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना, परमार्थामध्ये जर तुम्ही चांगलं करायला निघालात ना, तर सगळेच लोक चांगलं म्हणतील असं नाही. एखाद्या माणसाला जरी असं वाटलं आपला गलीमा गटार वैरा निघू, आपला घर नका 10-15 हजार जायत ना, तो गटार दाबाना विचार करत रस्ता क्लिअर कर लिहू. त्यांनी जर घरना 20,000 खर्च करीन मुरुमानान रस्ता क्लिअर करली ना, त्याला बडा चांगलं म्हणतात. जे आपला त्या सांगतात बापू साहेब काही काय ना, आमना दादानी आमना अण्णानी आमना बापूनी भारी काम करू, घर ते 20,000 रुपये खर्चीन रस्ता क्लिअर करली ना, म्हणजे असले किडा पान नाही त्या एकच सांगतील, हा फुकट कोण करच का रे, त्याला ग्रामपंचायत मग काहीतरी भेट नव्हे रे. ज्याला किडा पाडणार तो किडाच पाडस. पण तुम्हाला एक गोष्ट आपण सांगच मी म्हणा, यंदा एकदम फेवरेट उदाहरण आहे. आपण जवळ चांगलं करायला जाऊ ना, तटेच लोक जसं की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतोच, बरोबर आहे ना? आता या लाईटी लावायच्या तुम्ही बाबाजी, कशांसाठी लायलेत आपण लाईटी? उजळकरांसाठी, बरोबर आहे ना? लाईटी कशांसाठी लायले दादाश्री? आपण उजळकरांसाठी. जटे उजाय करायला जाऊ का तटेच किडा पडतस, बरोबर आहे ना? म्हणणं संबंध नाही बाकी नसला. आपण जटे उजाय करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा, ज्या लाईटने जोडे किडा गर्द्या करतास ना, असं कधी देखील का किडा असले अशी लाईट बंद पडी घ्या असं देखील का? त्या लाईटले फक्त माहिती आहे किडा किडा का उपाय करत नाही, पाहिजे मर जातील काल दिन मला आपण चालू म्हणशीन जगाना होती ते लाईट पाहिजे शिकाना, कितला का किडा बुनबुन करत ना, त्या पाहिजे मर जायला ताको सकाळी चालू आहे जवाब. जीवनात जर का तुम्हाला परमार्थ करायचा असेल, भगवंताशी रिलेशन जोडायचं असेल, नातं टिकवायचं असेल, तर लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. अरे माझ्या गोपिकांचे भाव काय होते माहितीये का? हे सांगतो, भक्ती करत असताना मीराबाई सारखी करावी. बापानं विरोध केला तरी सुद्धा ऐकलं नाही. अजून उदाहरण म्हणून सांगेल, भक्ती करायची तर राधेसारखी करायची. 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवानं राधेकडे फिरून बघितलं. काय भक्ती असं नो? 16,108 बायका असल्यावर राधेकडे फिरून पाहतोय म्हणजे राधेची काय भक्ती असेल. आणि भक्ती करत असताना अशी करावी, 16,108 बायका नावाला दावायचा, 16,108 बायका नावाला दावायचा. पण प्रेमान काना, पण प्रेमान काना, जीवया राधेला लावायचा, पण प्रेमान काना, जीवया राधेला लावायचा. राधेला लावायचा, प्रेमान काना, जीव राधेला लावायचा. राधेला जीव लावायचा म्हणून इतकं सोपं पण नाहीये. राधा प्रेम तशी करत होती, इतकी बेभान होऊन प्रेम करत होती. सुनो मेरी बात. आटे भजन म्हणा सांग का, आटे म्हणतात नाही, आटे बरं वातावरण आहे म्हणा. बाबा आहेत ना परिक्रमा करी येतच, म्हणजे एकच बाबावर अंदाज लायलेस मी गाव कसं होईन असं. हा म्हणजे कसं राहस ना, एक भाऊ जर कमावता राहा ना 5-4 पोसाय जातच बा, एखादं वायबार होई तरी जाईल असं म्हणणं आहे मला. म्हणजे इथलं वातावरण एकदम चांगले. कितला बिचारा म्हातारा बाबा सुद्धा एवढा थंडीमा बसायचे कीर्तन ऐकायला, कितलं भारी वातावरण शे. नाही ते काही ठिकाणी देवनं भजन म्हणा सांग काटे म्हणतात नाही. 75 वर्षीच म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतं. बरं देवनं भजन म्हणत नाही, स्टँडवर गाणं म्हण राहतं. ए आज ती निहायत निरात दारू पिनास मी, नशामा खोटा ना बोलाव दो के पास. कोणती वयमा काय करू आहे सुधारायला पाहिजे. 75 वर्षी वयमा जरी या किडा पाडला नाही, आणि पहिले कितला पाडेल होती म्हणतो. भाना असलं पाहिजे हो वयाचं, बरोबर आहे का नाही? अरे चाल जरी ती आवडली ना, भाव आपले टाकायचे भगवंता प्रतीची. बापूसाहेब जसं की हे आई वय ना म्हातारानं आता तरुण पोरेच ना सांगत राग नका दर्जात रे भाऊ. यासले जरी एकाच पूर्णी व्हॉट्सअपले ब्लॉक कर, या बितडाना आडबडतो कदा झाडे नाडे बट तसे तडे गुणगुणावतोस. पाखरा आजाद केले तुला भाऊ, तू नाही आजाद कर रे आप्पा. अरे ती ऑलरेडी आजाद होती रे भाऊ. अरे तिनं पहिले ठरायला होतं रे, म्हणलं की निबुंदी या बाणातलेच वाढायला लावसो असं. तू नाही आजाद कर भाऊ,
तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी ठेवलं होतं बानट सुरत ना आले आज जात केलं तुला नाही 2.5-3 वर्ष मध्ये 1 वर्ष पोरे व्हायला राहते सासरते येस ना गली माझी गोसाच नाव भावाचा वट्टावर बटेल राहत उलटते ना 1 वर्ष पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ ए पाखरा बानट सुरत ना अरे त्या पोरीसाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हणा ना हे फिराय का बं सांग सांगू का तुमले भजन करायला अजिबात लाजलं नाही पाहिजे अंतकरणापासून देवाची भक्ती करायची जरा मी वारकरी संप्रदायाचा कुठंतरी चालींमध्ये नियमाचं उल्लंघन माझ्याकडनं होतं पण माझा हेतू एवढा आहे की जर तरुणांना आपल्यामध्ये आणायचं असेल तर पहिले त्यांच्यासारखं व्हावं लागेल जसं की शिक्षक पदवीधर असतो तरच शिक्षक बनतो बरोबर आहे ना मग त्याला काही एक लिखता येत नाही का बीएड डीएड होतून मगच माणूस शिक्षक होतो बरोबर आहे ना मग शिक्षकले काही एक लिखता येत नाही का पण पहिली ना वर्गाने जर शिक्षक होय त्याला असं शिकायला पडत भाऊ गोलचंद्र काढ भाऊ मग तो पोरे असं त्याला गोलचंद्र सुधरत नाही मग बाकी नाच ना मग खावा ना काढतो भाऊ असं गोल अंड काढ मग ते पोरं गोल अंड काढस मग आव सांगत भाऊ त्या अंडाले ना बाबान काठी लावं मग ती काठी लावावंच त्यांना वस एक का बसरले लिखता नाही राहता एक पण पोऱ्याला जर शिकायला नव्हते दाखलं होणं पडेल बाप जर का मोठा PSI असेल आणि पोरग जर 1-1.5 वर्षाचा 2 वर्षाचा असेल आणि तो ड्युटी करून आलेला बाप PSI आहे त्यांनी गाडी दाखता लोक थरथर होतच पण घरू ना 1-1.5 वर्षांना पोरगा आहे पोरांना सांग पप्पा मला गोड्यावर बसायचंय अहो ड्रेस समज वाकडा होतात बट भाऊ एवढा PSI माणूस अधिकारी माणूस तो पोऱ्यांकरता कधड गोड होई जात मग तो का गोडावाने आवश्यक का त्याले पण पोऱ्याला जर खेळवा नव्हते त्यांसाठी त्याला गोडवणं जे तसं तरुणांना जर जोडायचं असेल थोडं किंतु परंतु करावं लागेल त्या एक जाऊन आपल्याकडे उन्हात का मग शिकाडतो त्यातले आपण नेम हा बरोबर आहे ना ते त्यांच्यासाठी मटेरियल आहे दादा तुमले जरी हिंदी गाणं येतच होते ना पूर्णीसाठी मनापेक्षा देऊनसाठी म्हणतात ना तो जीवन उद्धार विजय बरोबर आहे का नाही हो तुम्ही आपण एक गाणं आहे मी फक्त गुणगुणावसो तुम्ही शब्द सांगतात कारण मला शब्द याद नाही येतच हे ला 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 कोणतं गाणं चालशे हा 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 बोला ना जो बोली ना त्याला म्हणा अख्खं पाकिट आठे दिसू फक्त पैसा काढली सु त्यांना म्हणा त्यासले बट असले माहिती पण बोलसू त्या निजद काय राहणार बुजा चाल कसली असू द्या हो भाव आपले होतायचे त्याच्यामध्ये कसं हे बाकी ना तरुण असले दादा आखी रात का म्हणे ना मला फक्त भाव सांगायचे आपल्या अंतकरणातले भगवंता प्रतीचे भाव असतील चाल कसली असू द्यावं आपले भाव होतायचे हा अतिशय वाटले काकू सांग दे कोणतं गाणं चाल द्या म्हणे महाराज यानं अलग दिशी रे हो भाऊ हो पोपट आता मला भरेल तुझं याड रे तू माझा नंद लाल रे तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी वेडा होतोय जवा बघतोस तू माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय असं आहे ते चाल कोणती बी राहू द्या आई वहिनं मानचेच ना बाकी नाही मला मरी माय का होतं का माय याने आमनाकडे यांना सत्याना असं जाऊ तुम ना गाणं बहिणीस तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करस ना फेटान संगे दोरबी लई पिरो बा आणि फाशी लिन मर जाऊ ना तुम ना गाणं म्हणजे काय असा सुधार राहतच का देवनासाठी मनान सांग वाडी म्हणते नाही या बहिणी आणि याच ना गाणं आपण याचा खेचार ना गाणं ऐकलं बाबा तुम्ही नाही ना खेचार ना गाणं म्हणतेस त्या असा जीव करस ना झोपणे 8 गोया खाईन पडाव कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तैयार असंच आहे ना आई म्हणावर तुम्हाला उदारू जाई बहिणी हा लड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तैयार अरे खाने को तैयार या गाणं म्हणावर उदारू जाय का बहिणी तुम्हाला असं डोकं फिरणं ना पंडित बाबा लड्डू लाया आणि पेडा लाया एक रोज म्हणा डोकं फिरणं अंतरात बदलाय टाका मी गाणं ना याच ना गाणं आहे कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तैयार अंतरा बदलाय टाका गुलाया लिंको लाया हो गई आई म्हणावर उद्धार होई का तुम्हाला हा चांगलं काहीतरी म्हणशात ते तुम्हाला जीवन ना उद्धार होई ना अरे म्हणायचं असेल तर माझ्या भक्तासाठी माझ्या भगवंतासाठी भक्त बनून म्हणायचंय नाही का हे
तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ। अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ. नाही का म्हणायचं माझ्या भगवंतासाठी म्हणायचंय. पण यास ना बहिणीच नाही ना देवनं भजन म्हणावत नाही. पहिल्या बाया जर निंदाला जाणी दुसरी जात मानतो आणि अजून काय रे भाऊ तुमले पटस्तोय उठी राहणार पटस्तोय ही राहणार हाय काय चालू आहे रे भाऊ. कीर्तन आहे रे हो आप्पा याल कीर्तन म्हणतो रे काका यासनी ती बोरीन पायरे दांगडो घाल दिना उठू नका रे आप्पा सोन. खरं तर मला प्रतिकीर्तनातून सांगावं वाटतं अशी पोरं उठतात ना माया हो तुम्ही माझ्या माया आहात माझ्या बहिणी आहात तुम्हाला मला हक्कान सांगावं वाटते. पोरांना घरूनच शिकवायचं आपण कीर्तनाला जातोय कीर्तनातून उठायचं नाही आणि तुमले सांगत यासना डोका चालन करता असले चांगलं विखा वाढत जावा. हा तुम्ही असा 10 मादरेले ना संध्याकाळ खिचडी शाळा माबी खिचडी सकाळी माबी ती रातनी खिचडी तैसनी डबा मा खिचडी खाई काय बठा लदल दवी घ्या मग सकाळी चालत नाही त्याच ना गॅसले भाजी भाकरी खावडत जावा बहिणीस बोलता 10 मादरेचे तुम्ही खिचडी ना हो. आणि ते मला राजकारणाशी काही संबंध नाही आपला पण मोदी साहेबच ना असा उपकार घ्या ना बापूजा इथला उपकार जायचे ना मोदी साहेबच ना तांदूळच ना बारामा पहिले तांदूळ भेटत नाही खिचडी ना पाहुणचार आहे पाहुणा पैसे जरी येत ना गरीब लोक आहे ना पाहुणा पैसा ना सांगे गरमाना कोणीतरी एकच सदस्य बसाडे जेवाले खिचडी कुठे नको जाऊ असं खिचडी कुठे नको जाऊ म्हणशील गरमाना एकच सदस्य जेवाल बसाडे इतका तुटवडा होता तांदूळच ना हो. आता इथला नेतात पिटी घ्या ना तांदूळ ना आता संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी कासा जीव करस हो म्हणा बापरे पंधरा रे पडा रे गोदडलं यार भाऊ आज बी खिचडी दड काय रे भाई बहिणी बाकी नसले बाकी नसले हिंमत नाही होत बाईल बोलानी खिचडी का बरं असं या पडी पडी नको थरक बी भरायला ना अंगले काटा बिराना सर्दी गोई काशी गोई पडसं बी भरायची अरे सर्दी खाशी पडसं एक कजे रे आप्पा तो असा बी काय सांग राय बहिणी पण 2च भाकरी टाकत जा नवरा बायको अर्धी खायलो दोन्ही पुरेले अर्धली कावाल देव पण भाकरी दडका जाऊ सोनचिडीसवर तुम्हाला खिचडी परसा ते चांगला पोरेला तर दवी घ्या. पहिला म्हातारा होतात ना ज्या 50 कुठला काका आहे त्यासले विचारा त्यासने माय दुपारले जर भाजी सरी जाय ना भाकर ना नाही ती कोयना काला मोठे वरते तेल टाक दे गुळ चुळी दे गुई तेल ना काला खाय भाऊ हा असं खावाल होतं मनीषन असा म्हातारा दांडगला राहत ना आवतले जर बैल चाले ना त्याला एकच गुदाम बसाडते हा आणि हाती ताकदच राहिली नाही. दुपारना परी एक बाईन तर कमाय म्हणे बकरी दूधनी बकरी फिर राहिली म्हणे 2 पोऱ्या होतात बावड्या वय रे बकरी गली मा एकली फिरायने धरलंय म्हणे बावड्या घ्या कांदारीन लई ना बोलू नका कांदारीन लई ना घरमा माईने दरवाजा बंद करली ना मोठाल म्हणे तंगडाधर मागलाल म्हणे शिंगडाधर एकनी तंगडाधर आज एकनी शिंगडाधर आज आई बहीण दूध दवाल बटणी बकरीन जशी लात माने पुल्ला पुल्ला बी तडाले मागला बी तडाले ना आई बहीण बोगणी जावले घरमा तिन्हीसले बकरीने आणि पाड म्हणतो खावाले चांगलं नाही ना महाराज ताकदच राहिली ना आमना दोंडायचा मग 23 वर्ष ना पोऱ्या गया मग पाटा गुंडाई गुंडाई हात बांधी फिरायला म्हणतो काय रे बावड्या हातले काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हात मुडी घ्या म्हणे म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मागे ते बकरीन गोमाल दिना म्हणे ज्ञानना गंधा मार बकरीन गोमाल दिना हात मोडली ना तू खावाले चांगलं नाही महाराज चांगलं खावाडा जाऊ बहिणी सुद्धा का तुम्हाला पाय पडत पण आई बंदच करते तुम्ही या बहिणीने बोलता दामात राहिले बापू साहेब असा नवरा बसला नका कॉटवर खुर्चीवर संध्याकाळी वय नका नवराला दखीच माय डोकं बी बोलतं गणगण कराय ना हात पाय बी दुखी राहणार काव माय खिचडी टाक देऊ बोलता दामात राहिले बाकीने बाईसने त्यामुळे त्या पोरींना डोकसा चालतात नाही बहिणीच आणि ना मन कीर्तन राय नका सांगितले दखरे कीर्तन मा जाय ना उडजो नको रे तो उजी नीचे रे विठ्ठल विठ्ठल जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाही काही लोक हलका भारी म्हणतात पण मला माहिती आहे म्हणजे असं नाही मी तुमच्या गावात सांगतोय म्हणून नाही माझं प्रत्येक या अभंगावर चिंतन ऐकशाल तर तुम्हाला ऐकायला भेटेल. हो आदिवासी लोक अजिबात कमी राहतात ते त्यासल्या तुम्हाला गावनं वातावरण मला माहित नाही पण 100-99% आदिवासी लोक ना असं असणार त्यासले लगीन मा कोणातरी लगीन आहे पण त्याला दुसऱ्याला हात धरी वन्न पडीन असं कधीच राहत नाही हात धरीन वन्न पडत असं वस का फक्त वाजायला पाहिजे बाळा नुसता वाजायला पाहिजे तरी बट्टा म्हणा आदिवासी भाऊ नाचाल सुरू होई जातो. अरे बँड कितला बारी राव काल कराव बँड नको कराय ना नुसतं दपडा कराय ना अडंकीच नाही तरी सुद्धा नाचताच म्हणतो बारी बँड ना काही संबंध नाही. हा ही सत्यता आहे बरं मन आदिवासी भाऊसले काहीच नाही असं आबा गोबा काही मनमा कपट कुपट काहीच नाही वाजा वाजना नाच नाही नाचिलेवाना
हा आपला स्वतः शाव जात ना म्हणणारा तसा आला किंवा मग कोणीतरी नातेवाईक जातं चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला हात धरी वळलं इथं अवघर गर्दी माऊ बरास आपल्याला जमत नाही तू शिलग रे हो हो करजदार ना अडे निघ तू नको जागा अटकावशील गावतून दर सांगतात हा अगो सांगच त्याच ना आदिवासी लोकेस मासा देखील का की नवरदेव ना बाप किंवा नवरदेव ना पाहुणा असं जेवता जेवता ऋषीन बसेल असं देखील का तुम्ही कधीच नाही कारण त्याच ना नवरदेव ना बापी नवरीन बापली बी तिथलाच अधिकार राहस बरोबर आहे का नाही जवायली बी तोच अधिकार राहस आणि मला असं वाटत ना माणूस नाही ना थोडं समजदारी जीवन जगायला पाहिजे काय काय लोकेश लोक ताटा राहस आपला असले बाकी नसले ना अशी पंगेत चालस आणि तू जवाई गरगरात फिरस पंगेत ना आजूबाजू सासरा येस का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही आपल्याला कोणी सांगितलंच नाही का बघ तुला फुटीन पाठा बांधा या लोक खाय रा ना तू खा रे चेंद्र तू बुक्या बुक्या वातळा वय जाशी रे तू कोणती गरमी माशी रे ओ आप्पा काय जगतात लोक काय जगतात महाराज आको सांगस आदिवासीच मा एखादी नवरदेवनी माय पंगत माई जेवता जेवता उठीन बाहेर निघ झाले असं केले का ज्या स्वतःला बारी जात ना म्हणतास ना त्याच तसं करतास मी एक लग्न मागू नवरदेवनी माय जेवता जेवता पंगत माई उठीस नाही कोपराला उभी होती त्या नवरीकडनं सगळ्या बाया रावण्याकडे ताई खायल्या ना व्याईन बाई खायल्या ना ओ बाईची खायल्या ना आई बाई नुसती बारी बरी मी नाही देख म्हणतो या बाईस ना ऐकत नाही वो महाराष्ट्र आपला चांगला संबंध आहे आपला चांगला मानी राहणार म्हणतो लोक मी जाईन सोबत बरं टोकी देऊ म्हणतो ताई बट्या बाया रावण्याकडे ना थोडं घास खायल्या म्हणतो हा म्हणे महाराज माल नाही का ना म्हणतो ओ म्हणा आपली आई बहिणीले काय टेकीन उपडी जाई रे माल नाही का ना म्हणे म्हणतो का बरं ताई हा म्हणे मी नवर देऊन मायशे म्हणतो मग काय होई गे माल खोबरान वाटी तरी लाई का म्हणे ताई बोल गेलो वावर रे भाऊ येडीशे रे भाऊ आई बहीण हा 10-12 तोळा सोनं घालायचे 5-7 हजारनी साडी नेशील 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो काढ दिला बानट सुरूत नाही अरे एकदम साधं आणि सोपं बनून जगायचं महाराज हो आणि सांगू का साधं बनून जगण्यात ना ते लोक प्रेम बी करतात तिथलं विठ्ठल विठ्ठल आगो सांगस म्हणून आदिवासी लोक आहेत ना ते बरे गाव मारावा लागेल पहिले ना ऊसतोळा जायत बापूसाहेब ऊसतोळा जायत पहिला पाणी पडे का तो गाव मावनात का तो लग्न चालू आहेत त्यासना आणि त्यास नाकू खासियत सांगत लगीन मा सुद्धा त्यासना जवळ 100 मै 70% देवना गाणं राहतं देवना मारुती रायावर जातस ना त्या डोकावर ते पापडच ना ते टोपलं ठेल रास पापडी कुरडाया आणि त्या शेवाया आणि मग जातच त्या नैवेद्य देवाले आणि त्यासना गाणं रास ए उठर हनुमान तुला माणसं लगीन निघर ना आणि होता तुला देईना असं हा शाद्र आहे ना बहिणीवर गाणं चाल बदलाय टाकले मी ए उठरा हनुमान तुला मानस लगीन निघर ना आणि होता तुला देईना हा जात नाही आदिवासी बाया पण देवनं गाणं म्हणतेस लगीन मा सुद्धा आणि आपल्या शाव जात नाही बाया कोणी टाकी अंगण मा काढशील काय राव द्या नाही काय जाणं उपटोपटी काय जाय ना ते यंदा शिलगाय तिने ती काढले राव द्या नाही कोणी टाकी अंगण मा काढ येडी अक्का विठवलं नाको बर का बाबा त्या लोकेस नासरास ये राहिले काय बी दिले तर तरी रागरुसवाने बाईसले बर त्या टोपला म्हणा पापडी उडतस कथा काय त्या नव्या साड्या नेशला ती पदर पुदर बी उडी घ्या तरी ये राहिले सुटीले ती वय नाही का पापड लई नाही काही फिरण ये माय लाली बिनाला आयल वय नाही ये लुगडा बिगडा यस नाही ये काहीच नाही कितला का बोललेत ना ते हेराले रागरुसवास नाही का आणि हीच भक्ती बघून माझा भगवंत शबरी आईवर प्रेम करत होता आणि शबरी आईची उष्टी पोरं खाल्ली पहिलं सांगितलं आदिवासी समाजाची शबरी भगवंत जात बघत नाही अंतकरणातला भाव बघतो चला पुढे अजून सांगतो किती खालच्या लेवलला उतरतो देव सांगतो एक अजून भक्त झाली ऋषिकेश भैया सुनो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो लक्षपूर्वक काय का एक सकुबाई नावाची संत झाली बाबा सकुबाई नावाची संत वारकऱ्याची मुलगी होती वारकऱ्याची मुलगी लग्न झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्माची परंपरा प्रथा आहे लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करतो आता सत्यनारायणाची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर पोरीनं सगळं घरातला केरकचरा काढला आणि फेकायला उकिरड्यावर जाते उकिरड्यावर केरकचरा फेकायला गेली नेमकं असं घडलं की तिथं कानावर शब्द पडले हे ज्ञानोबा तुकाराम वारकऱ्यांचा तो ज्ञानोबा तुकोबाचा गजर कानी पडला आणि सकुबाईला असं वाटलं आपण वारकऱ्याची मुलगी लग्न झाले लग्नाचा दुसरा दिवस डोक्यात विषयच नारा आला महाराज आणि सकुबाईनं वारकऱ्यांमध्ये सामील झाली पाठी फेकली आणि वारकऱ्यांमध्ये सामील झाली कारण वारी करणं हा नित्य नियम होता तिचा कारण वारकऱ्याची मुलगी आता सकुबाई निघाली वारीमध्ये इकडे सासूबाई शोधत्या सकू काय दिसना
सासूबाई शोधते, सकू 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 काही दिसत नाही. नवराही शोधतोय पण सकू काही दिसत नाही. थोड्या वेळच्या नंतर सासरेबुवा आले. सासरेबुवांना आवाज दिला, बेटा सकू. अगं मला चहा ना म्हणले प्यायला. सकूबाईने चहाचा कप भरून आणला. सासूबाई म्हणते, का ग सकू, मी तुला सकाळची शोधते, मी आवाज देते, तू मला आवाज सुद्धा दिला नाही. का ग बाई, पहिल्या दिवसाची सुरुवात अशी करते. सकूबाईने सांगितलं, आत्याबाई खरं सांगू का, मी वारकऱ्याची मुलगी आहे, मी वारकऱ्याची मुलगी आहे. मंदिरात हरिपाठ करायला बसली आणि हरिपाठ करत असताना आम्ही कोणाशी बोलत नाही आत्याबाई, मी मंदिरात होती. पण तुम्हाला सांगू का, खरी सकू पंढरपुराच्या मार्गाला लागली होती वारकऱ्यांमध्ये. खरी सकू निघाली. पण माझ्या विटेवरच्या मालकाला असं वाटलं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, जर माझी भक्त माझ्या नामचिंतनात एवढी मग्न होत असेल, आता तिचा लग्नाचा दुसरा दिवस आहे, तिचे सासरकडचे लोक काय विचार करतील, सकू गेली कुठं न जाणू, लोक काय वाईट विचार करतील. म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि सकुबाईच्या रूपात सकुबाईच्या घरात कामधंदा केलीत. ऐका न, कामधंदा केली म्हणजे धुणं भांडी केली माझ्या जगाच्या मालकानं, धुणं भांडी केली. एवढंच नाही, माफी मागून बोलतो, सकुबाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि ती इच्छा सुद्धा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं पूर्ण केली. हा इतका खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. विठ्ठल विठ्ठल. भक्ताची भक्ती बघून पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः सकुबाईचं रूप धारण करतो आणि तिच्या भक्ताच्या पतीची ती सुद्धा इच्छा पूर्ण करतो. किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. अजून ऐका, काम्यकवनामध्ये कृष्ण भगवंताने अर्जुन फिरत होते. काम्यकवनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, एवढं भारी वातावरण आहे, जर काही तर माझी सुभद्रा आली असती तर, जर विषय बर का, जर माझी पत्नी सुभद्रा आली असती तर. देवाला वाटलं माझ्या भक्ताची जर इच्छा असेल, त्याची बायको इथं पाहिजे होती, तर माझ्या कृष्ण भगवंतांना थोडाही विलंब न करता सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या समोर येऊन उभा. अर्जुनानं बघितलं, म्हणले, सुभद्रे मी विचारत, ए पुरव, ए पायावर रे, काय दांड्याला माटी ना तू, चप्पल काढ द्या पाय माना. ना सुन्नाट इथला पोरे त्या चुकाय जातच बापूसाहेब. तसले काय मी खरं बोलत नाही. येवला पोरे छानला किडा पाडतस. इथला पोरेच कडे काय राग करू. कृष्ण भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं, अर्जुनाच्या समोर आले. अर्जुनानं बघितलं, म्हणले, सुभद्रे मी फक्त विचारच केला ग, तू इथं आली पाहिजे होती आणि तू इथं लगेच हाजरी लावली. सुभद्रा म्हणते, आपने बुलाया और हम चले आए. आता काम्यकवनामध्ये फिरणं झालं. पण जेव्हा अर्जुन गेले दुसऱ्या दिवशी घरी, गेल्याच्या नंतर सुभद्रानं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे देवानं बघितलं आणि अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणले, सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का, तशी आजच्या दिवशी काही दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणजे, काल दिसती तशी, कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये जशी दिसत होती का तशी तू आज दिसत नाही. पण तिथं दिसणारी ती सुभद्रा जरी होती, पण ती खरी सुभद्रा होती का? तो जगाचा मालक होता आणि इथं खरी सुभद्रा आहे. फरक तर असणार आहे. सुभद्रा म्हणते, काल दिन तुम्हाला सांगे मी नाही होतो आणि तुम्ही संग्रामात मी होतो, मग नेमकं तुम्हाला सांगे काम्यकवनमा कोण होतं? सुभद्राच्या मनात शंका घुसली. आता मी सगळ्या महिला मातांना, सगळ्या माझ्या तरुण भावांना सांगतो, म्हाताऱ्या बाबांचा संसार झाला, त्यांना बोलायला मला काही गरजेचं वाटत नाही. पण कसं आहे ना, मनात जर शंका घुसली, मनात शंका शिरली की माणूस कितीही चांगला असला तरी बाईला वाईट दिसतो. मनात शंका घुसली जर, आणि बाई कितीही पतिव्रत असली, एखाद्या माणसानं वाईट नजरेनं बघितलं की तो शंकानेच बघतो, नाही का? म्हणून मनात शंका येऊ द्यायचीच नाही. हो, समजा एखादा माणूस जर लघु शंकाले, रात्री उठणार 2-2:30 वाजले, लघु शंकाले उठेले, लगेच उठणार. आता साधन होई झाले मोबाईलच ना, लघवी करीन होणार, त्यांना काही झोप लागत नाही म्हणून देखील उभो इंस्टाग्रामले कोणा काही मेसेज येत का, सहज मोबाईल जांभली राहता. आणि तोच प्रसंग आई बहिणींना डोळ्या उघडी जावं, हो म्हणे एवढी राहते. मग तुम्ही सकाळी मा उठीन सांगा, एवढं गरम पाणी काढणं आंघोळले, तिला सांगा ना. ती कोण होती अर्धी रात्री बोलणारी? ओ अक्का कोणी नाही होत. ओ बाई निमन म्हणा टाइमपास करा, तू कोण चिडी. शंका माणसाला एवढी खाली उतरवते का? चांगल्या संसाराचा सत्यानाश करून ठेवला या शंकेनं. हो, शंकालाही बोगस असते. म्हणून आहे ना, कोणावर शंका घ्यायच्या अगोदर थोडा वेळ घ्यायचा, पूर्णतः खात्री करून घ्यायची. जोपर्यंत खात्रीनं खरं होत नाही तोपर्यंत त्या माणसावर शंका घेऊ नये, नाहीतर फालतू चांगल्या माणसालाही बदनाम व्हावं लागतं. हो हा, नाही तर काय लोक. आणि तुम्हाला एक उदाहरण म्हणजे सांगच मी, शंका इतकी बोगस रास बाबा, शंका एवढी बोगस रास. आम्हाला जुना कीर्तनकार बंडेकर बाबा सांगेत, एक माणूस रस्ता जरी चालला ना म्हणे, चालता त्यांना पाय भरी घ्या, पाय भरी घ्या, नुसता पुशीन पुढे निघायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना दादा? पाय भरी घ्या, पुशीन पुढे निघ जाता, काय ताण होतं का? पण आव भाव ना मन भावना पाय भर ना, आव कसा ना होई, गाय नशेन होई, म्हैस नशेन होई, बकरीने लेंड्या होती, काय शेन काय नाही, नुसतं पुशीन निघ जाता. शंका यावं काहीच कारण होतं नाही. पण आव भाव ना आगावपणा, मनमा शंका घुशी की पाय कसा ना भरेली आणि पोटमा लिहिली ना. शंका किती खाली उतरवते. हा हा, हसा तुम्ही, पण विनोद वजा करायचा आहे मला याच्यात. बरेल पाय हातमा बोल लईवून आव भाऊ, आणि हातमा नाही नाक लगू पाऊस चालली ना, नाक
जोडे लय ना तर यांना ध्यान मावून आहे गाय म्हैस नाही रे भाऊ आवा आपला पराक्रमचे रे काका. आता आपण अशुद्ध झालोय मग आपल्याला कुठंतरी स्नान करावं लागेल. गावना बाहेर नाला बाहेर आणता नाला मात पाय उभा राहिना नाला मात पाय आणता जे पाणी गुणाकारांसाठी गेलं का त्याच पाणी मग बात ना सापडणार त्या कसा ना होईल. आता शरीर पूर्ण पवित्र झालं मग तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्रावर जाणं तर पैदल जायरंता पायी पायी दर मुक्काम जायरंता एक ठिकाणी असं वातावरण 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी ना सारा नाही. उन्हाळा दिवस होतात अहो बावले पाणी पाहिजे होतं. पाणी काय कुठे दिखेने पण एक कुठे दिखणे झोपडीना सारा आली शेतातपर्यंत घ्या. एक आजी माई बसली होती म्हणे माडी मला भलता लांब त्यांनी चाली यायचे खूप लांब त्यांनी चाली यायचे म्हणे पाणी ताण लागेल म्हणे पाणी भेटेन का म्हणे भाऊ मी दादरवर ना चिडा उडावलेस म्हणे छोटीशी बाटली भरले दुपार लागून बाटली पुरस म्हणून बाटलीनं पाणी सरी घ्या घर जाऊन टाइमशे म्हणे माडी मला जर पाणी भेटणार नाही मला जीव निघ जाईल. आजी म्हणे भाऊ असं काय माहिती नको बोलवर भाऊ म्हणे पाणी करता मरशी का मग पण एक पर्याय म्हणे काय म्हणे अहो सोपारीन खडाशी अहो तोंडमा टाकले तू तोडले वालावर आहे म्हणे भाऊ. सोपारीन खडा तोंडमा टाकली ना 10-15 मिनिटं आजी सांगे गप्पा मारायला लागल्या 15-20 मिनिटं वय घ्या. आजी म्हणे आजी सोपारीन खडा काय कुठे राहिना नाही म्हणे येडा 6 महिना जाय पोट मागाय पुटणार नाही तू काय चालतं कुठे जाईल. शंका माणसाला जितकं खाली उतरवता येईल तेवढं खाली उतरवते म्हणून कधी कोणावर शंका घ्यायची नाही का. सुभद्रेनं देवाला अर्जुनाला सांगितलं कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये कोण होती पटकन सांगा. आणि अर्जुनाला पक्क माहित होतं माहितच नाही देव आहे. अर्जुन तर म्हणत होता तूच होती. दोघांचा वाद चाललेला आहे. अर्जुन पत्नीवर धावून गेला पत्नीला मारायला धावून गेला. ऐका पत्नीवर धावून गेला मारायला रागात. धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नसतं. बायकोला मारायचं नसतं मर्दाना. कस काय वातावरण आहे नेमजे रीमा असा गुचकाय का बघ्यात तुम्ही. पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या मारतात नाही ना बहिणी सोन नाही ना मायच्या तुम्हाला सांगतो बरं का पत्नीवर खरंच हात उचलायचा नाही. हा या हात उचलात नाही बहिणी होऊन तुम्ही बी शांतता आली जावा. तुमनं बोलतं चालत तुमले जर माहेर ना फोन होणार ना भाऊ जाईल जर सांगा ना नाही ते कोणीतरी गरमाना भाऊ बाप कोणा फोन होणार बहीण तुम्ही माझी तब्येत खराब आहे तो नवरा सांगत दे काल दिन चालणी जायचो का बरं आजच जासू ना अरे दे एक जेमते मजूर भेटेल तेवढी कपास याची मग जाय तेवढा केलीस ना काय काम ते करले मग जाय का बरं आजच जासू ना जेमते मजूर भेटेल असतो नवरा सांगता मग 2-4 कानमध्ये देस तरी मन बहीण बुचडा घालत नाही एकच सांगत बाळाला पैसा द्या. मग तरी नवरा बी काय करीन बाकीने बाया उजी आगाव राहते तेवढं बरं आहे तुम्हाला नेमजरीने बाया समजदार येते. आटे ना कोण सांगे वाटे अख्खी रक्कम आठ केले ना म्हणे हा कोण भरेल घरमा दाती घालत हा कवय तरी बस असं पहिले तर विशाल दादामुळे पैसे जायले नाही ते 50% जमा करस मी तव यस. शंका घ्यायची नाही माणसानं मनामध्ये कधीच कोणीच कोणावर नाही. पत्नीनं पतीवर नाही पतीनं पत्नीवर नाही. हो या गोष्टी ना माणसाला खाली उतरवतात आणि शंका शिरल्याच्या नंतर बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत म्हणून सांगतो शंका घ्यायची नाही. अर्जुन म्हणत होता तूच होती आणि सुभद्रा म्हणते मी नव्हती. दोघांचा वाद चालू होता. हो धर्मराजानं सांगितलं अजिबात पत्नीवर हात उचलायचा नाही. तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलते तिच्या भावाला बोलवून त्याच्या स्वाधीन कर कन्हैयाला बोलवलं. कृष्ण भगवंत आले कृष्ण भगवंतांना विचारलं मला बोलवायचं काय कारण आहे. तेव्हा देवाला सांगितलं अर्जुन आणि तुमची बहीण खोटं बोलते. म्हणले काय खोटं बोलली. हो कालच्या दिवशी काम्य कोणामध्ये माझ्यासोबत होती ना आता म्हणते की मी तुमच्यासोबतच नव्हती. मग तुमच्यासोबत कोण होतं अशी शंका घेते म्हणले माझ्यावर आणि ही माझ्यासोबत होती. देवाच्या लक्षात आलं ही कर्तबदारी आपली आहे. कारण माझ्या भक्ताला वाटत होतं इथं जर काही या वातावरणामध्ये माझी पत्नी माझ्यासोबत राहिली असती तर फिरण्याचा काही आनंद आला असता. मी फक्त माझ्या भक्ताचं मन राखण्यासाठी मी माझ्या भक्ताची बायको झालेलो आहे. पण आता याच्या डोक्यातून काढण्यासाठी काहीतरी खेळ करावा लागेल. सुभद्रेचा हात धरला कुटियातून बाहेर केलं आणि स्वतः जगाचा मालक कन्हैया कुटियामध्ये गेला आणि तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं. हातात दुधाचा ग्लास घेतला आणि अर्जुनाच्या समोर आला. तेव्हा अर्जुनानं बघितलं माझ्या समोर सुभद्रेला बाहेर केलं होतं. आतमध्ये जाणारा भगवंत होता. म्हणजे त्या दिवशी सुद्धा देवाने माझ्यासाठी सुभद्रेचं रूप धारण केलं. मला एवढ्यासाठी सांगायचंय की भक्ताच्यासाठी माझा भगवंत भक्ताची बायको बनायलाही लाजत नाही. विठ्ठल अशा भरपूर उदाहरणं सांगता येतील. पण आता नेमका ना नित्यनेमाचा आपण विचार केला पाहिजे. कारण 9 ते 11 कीर्तनाची वेळ वाजले किती बाबा कितला 10:30 वैग्यात म्हणजे तुम्हाला मनकडे आता राहायचे अर्धा तास बोलसू म्हणजे मी तुम्ही सांगशात ते नाही ते तुमले जड असून तुम्ही जर सांगा आवर रे मी लगेच बंद करली सो काय करू. अर्धा तास बोलू का आवरू. कितला 1 तास बोलू असं बरं. पण मन असं म्हण नाही बापूसाहेब पंडित बाबा मन म्हणणं असं बोलू नका. तुम्हाकडे शेतीनं काम शे समजा कापूस लायले फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणायचं कापूस लायल शे कापूस लावायला मजूर लायले जे बहीण 20-30 जे बी असे आणि संध्याकाळना 5 वाजता त्यांना सुटाना टाईम होई जायचे आणि 2-4 चाचे राही जायचे. हा
बेकार हुशार आहे तुम्ही. काय सांगता तुम्ही? इथलं व वाढदे जेवण ते मग काय करा ना बापू साहेब. सगळ्यांनी काय करायचं आता 10:30 वाजलेले. तुम्ही बोलणार आहे अर्धा तास. तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण मन स्वतःना तत्व असं आहे, फुकटनं सोडत नाही, कष्टानं सोडत नाही, फुकटनं लिहित नाही मी. हो, सर्वांनी आता काय करायचं, अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, हाताने टाळी मुखाने नामचिंतन, सर्वांनी भजन करा. नाही आम्ही महाराज लोक म्हणतील, तुम्ही बी म्हणा ना. जो टाळी वाजवणी भजन म्हणावणी त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भो, बाजूवाला चिंता राही म्हण रे हो आप्पा मी उपडी जासू म्हण रे काका. सगळ्यांनी